हमारे सट्टू जैसे क्लर्कों के मुंह पे तुम थूकती भी नहीं है। तू करना चाहती ग्राइंड, मैं भी बैठा मस्ती में, खड़ी है बिहाइंड तो फिर आग लगी बस्ती में। बेबी आर यू फाइन, सिप करूं वाइन, कि तो इतनी हॉट है मैं क्रॉस करूं लाइन। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। नमस्कार मित्रांनो, मी चित्र अंभोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांसाठी अतिशय ब्रेकिंग न्यूज आहे की BSc ॲग्रिकल्चरचे फॉर्म जे आहेत तर ते चालू झालेले आहेत। आणि त्यापेक्षा अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा, कारण फॉर्म भरण्यासाठी यावेळेस कमी कालावधी जो आहे तर दिलेला आहे। कारण मित्रांनो, एरवी 20-25 दिवस जे आहे तर ते तुम्हाला डॉक्युमेंटसाठी मिळतात किंवा फॉर्म सबमिशनसाठी मिळतात किंवा डेट जी आहे तर ती वाढवा मिळत असती। या वेळेस मित्रांनो जवळपास 4 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत मधलाच गॅप जो आहे तर तो तुम्हाला दिलेला आहे। मित्रांनो, फॉर्म जो आहे तर तो आज दिनांक 4 तारखेपासून जो आहे तर तो चालू होणार आहे आणि जी लास्ट डेट जी आहे तर ती 15/7/2024 पर्यंत आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत ही माहिती पोहोचवा, त्यांना सांगा की ॲग्रिकल्चरचे फॉर्म जे आहेत तर ते सुटलेले आहेत। लवकरात लवकर तुम्हाला जर ॲडमिशनला घ्यायचं असेल ॲग्रिकल्चरला तर लवकरात लवकर फॉर्म जो आहे तर तो भरून टाकावा। साईट कोणती आहे? MST CET जी ऑफिशियल साईट आहे, ज्या ठिकाणी तुम्ही रिझल्ट वगैरे चेक केला त्या ठिकाणी एक नवीन पोर्टल आहे, त्या ठिकाणी तुम्ही तुमचे फॉर्म जे आहेत तर ते भरू शकता। ओके, त्यानंतर मित्रांनो लास्ट डेट काय आहे तर 15 तारीख। ओके, मग पहिला जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते, म्हणजे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर ते डॉक्युमेंट ऑनलाईन चेक होतात। ओके, तर हे डॉक्युमेंट ऑनलाईन चेक झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट बरोबर आहेत की नाही त्याच्यासाठी पहिली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागत असते। तर ही मित्रांनो 19 तारखेला लागणार आहे आणि त्याच्यानंतर ज्यांचं त्याच्यामध्ये नाव आलं तर त्यांचे समजून घ्या डॉक्युमेंट सगळे ओके, पण ज्यांचं त्यामध्ये नाव नाही आलं ओके तर अशा विद्यार्थ्यांसाठी परत 2 दिवस जे आहे तर ते त्यांचे ग्रीव्हियन्सेस म्हणजे त्यांच्या तक्रारी ज्या आहेत तर त्या सबमिट करण्यासाठी 20 आणि 22 तारखेपर्यंत कालावधी असतो। मग पुन्हा ग्रीव्हियन्सेस ज्यांचे कन्सिडर केले, ज्यांच्या तक्रारी कन्सिडर केल्या त्यांच्यासाठी 23 तारखेची एक लिस्ट लागते आणि 23 तारखेच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव आलं तर समजून घ्या आपलं सगळं ओके। ओके, त्याच्यानंतर मित्रांनो एक फायनल मेरिट लिस्ट लागून जाते त्याच्यानंतर की 24 तारखेची। या 24 तारखेची लिस्ट म्हणजे फायनल मेरिट लिस्ट, याच्यामध्ये जे विद्यार्थी येणार ज्यांचे डॉक्युमेंट क्लिअर असणार तेच पुढच्या ॲडमिशन प्रोसेससाठी जे आहेत तर ते पात्र असणार आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो ज्यांना या BSc ॲग्रिकल्चरला फॉर्म भरायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर तुमच्या डॉक्युमेंट जे आहेत तर ते जवळच्या नेट कॅफेवर घेऊन जावे, त्या ठिकाणी फॉर्म जो आहे तर तो तुमचा भरून द्यावा। फॉर्म भरताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे तुम्हाला। ज्या विद्यार्थ्यांना BSc ॲग्री करत असताना ओके तर प्रेफरन्स टाकायचे, कॉलेज निवडायचे ओके, किंवा तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे फॉर्म भरत असताना हे तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर एकदाच कॉलेजची लिस्ट जी आहे तर ती तुम्हाला सिलेक्ट करता येते। वापस ही लिस्ट जी आहे तर ती तुम्हाला सिलेक्ट करता येत नाही बाकीच्या राऊंडसारखं। त्याच्यामुळं प्रेफरन्सेस टाकताना सगळ्यात जास्त काळजी घ्यायची आहे। हे प्रेफरन्स ज्याचे चुकले त्याला स्पॉट राऊंड शिवाय पर्याय नाही, 3 राऊंड त्यांचे वाया जातात। पहिला राऊंड जो आहे तर मित्रांनो 27 तारखेला लागणार आहे। या कालावधीनुसार या टाइम टेबलनुसार यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतात मित्रांनो। या अगोदर झालेले आहे, डेट वाढवा मिळालेले आहेत, असं नाही की मिळालेल्या नाही, पण आता सध्या शेवटची तारीख काय दाखवते 15 दाखवते ना, त्याच्यामुळे मग 15च्या अगोदरच आपण सगळं सबमिट करून मोकळं व्हायचं। ओके, त्यानंतर मित्रांनो पुढची गोष्ट म्हणजे की दुसरा राऊंड जो आहे तर तो होणार आहे मित्रांनो 2 तारखेला। ओके, पण त्या अगोदर मित्रांनो फ्रीज फ्लोट रिफ्यूज नावाच्या पद्धती असतात ज्या आपल्या काउन्सिलिंगमध्ये विद्यार्थी आहेत तर त्यांना मी आता पुढं आपल्या ग्रुपवर डायरेक्ट लिंक येत जाईल, त्या ठिकाणी 1-to-1 मार्गदर्शन जे आहे तर ते करील। ओके, त्याच्यामुळं गुगल मीटवर या सगळ्या गोष्टी चालणार आहे। आता काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना मी एक परत सांगतो की त्यांना आजच मी ग्रुपवर मेसेज टाकला होता की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जे आहेत तर ते लवकरात लवकर मला PDF मध्ये स्कॅन करून ज्यांनी 999चा पॅक घेतलेला आहे अशाने लवकरात लवकर मला पाठवून द्या। काही विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत। आणि मित्रांनो ज्यांना माझ्या काउन्सिलिंगमध्ये ॲड व्हायचं आहे त्यांच्यासाठी थोडी दुःखद गोष्ट आहे की ज्यांना आता प्रेफरन्स पाहिजे ते तर ॲड होऊ शकतील, ज्यांना फॉर्म भरायचे त्यांना मी आता एंट्री देणार नाही आहे। कारण प्रॉब्लेम असा आहे की लोक जे आहेत तर ते आपल्या काउन्सिलिंगमध्ये ॲड होण्यासाठी खूप तयार आहेत, काही प्रॉब्लेम नाही, बट तारीख जी आहे तर ती 15 दिलेली आहे। त्याच्यामुळं फॉर्म जे आहे तर ज्यांच्या आतापर्यंत माझ्याकडे आलेले आहेत त्यांचेच मी आता इथून पुढे भरणार आहे। फक्त प्रेफरन्ससाठी किंवा गायडन्ससाठी किंवा शेवटपर्यंत मार्गदर्शनासाठी जर तुम्हाला ॲड व्हायचं असेल तर 699 रुपये फीस आहे, ती तुम्ही पेमेंट करा। 7038893178 या फोनपे नंबरवर केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा। स्क्रीनशॉट काढल्यानंतर तो मला त्याच व्हॉट्सअप नंबरवर जो आहे तर तो परत पाठवून द्या। ओके, त्याच्यानंतर मी तुमचे सगळे माहिती जी आहे तर ते घेईल आणि तुम्हाला काय योग्य प्रेफरन्स द्यायचे ते देईल आणि तुम्ही ते प्रेफरन्स घेऊन तुमचे कॉलेजेस जे आहेत तर ते टाका।
ओके. याशिवाय मित्रांनो, ज्यांना आपले प्रेफरन्स वगैरे मिळू शकले नाही त्यांच्यासाठी यूट्यूबवर व्हिडिओ आहेत माझे, कोणते कॉलेज टाकायचे, कसे टाकायचे, त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहेत. काही प्रॉब्लेम नाही. पण आता काय झालं, यंदा नवीन कॉलेजेस आलेले, काही गव्हर्नमेंट आले, काही प्रायव्हेट आले, त्यांना अपडेट करायसाठी मला सुद्धा 1-2 दिवस जाईल प्रेफरन्स नवीन तयार करण्यासाठी. आणि या गोष्टी करत असतानाच तुम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट जे आहेत, ज्याच्या पावत्या आहेत आता काही लोकांच्या जमा, तर थोड्या दिवसात जर भेटत असेल 2-4 दिवसात डॉक्युमेंट, तर तो घेऊन टाका. अदरवाईज पावती अपलोड करा. ओके. आता 15च्या अगोदर भेटत असेल ओरिजिनल डॉक्युमेंट, तर ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करा. अदरवाईज पावती अपलोड करा. मग त्याच्यानंतर तुम्हाला पुढे कालावधी भेटला तर त्याच्यामध्ये त्या गोष्टी ज्या आहेत तर आपल्याला क्लिअर करता येईल. मित्रांनो, अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रेफरन्स टाकताना चुकू नका. माझ्याकडे काउन्सिलिंग करा, नका करू, काहीही करा तुमचा, पण प्रेफरन्स टाकताना चुकू नका. कारण प्रॉब्लेम असा होतो की ज्यांना 90-90, 80-80% सुद्धा विद्यार्थी असे असतात ती शेवटपर्यंत लागू शकत नाही. याच्यात खूप सगळ्या गोष्टी तर मॅटर करतात. तुम्हाला पुढे कळलंच. ओके. तर मित्रांनो, ही होती आजची इन्फॉर्मेशन. तर स्टार्टिंग जे आहे फॉर्मच्या 4 तारखेपासून चालू झालेली आहे. शेवटची तारीख जी आहे तर ती 15 तारीख आहे. त्याच्यामुळं जाणकार नेट कॅफेवाल्याकडून फॉर्म भरताना त्यानंतर काय जी योग्य माहिती आहे, कागदपत्र कुठली लागतात, त्यासाठी आपला व्हिडिओ जो आहे तर मी केलेला आहे, तो सुद्धा बघून घ्या. आणि मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या काउन्सिलिंगला ॲड व्हायचं असेल तर 70 38 89 31 78 या नंबरवर ॲड व्हा. पण फक्त प्रेफरन्सच मिळेल तुम्हाला, गायडन्स सुद्धा मिळेल आणि तुम्हाला फर्स्ट इयरच्या नोट सुद्धा मिळेल. पण मी फॉर्म आता भरणार नाही. ओके. कारण फॉर्म भरण्याचा कोटा जो आहे तो माझ्याकडचा फुल झालेला आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर झाला चालू पुढं तर सांगेल मी तुम्हाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.